नमस्कार, मी ज्ञानदा आणि टॉक टाइम मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज 26 डिसेंबर, मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याला 1 महिना पूर्ण झालाय आणि आता या जखमा भरत जाताना आजचा आपला विषय टॉक टाइम मधला धक्क्यातून सावरताना। आणि या धक्क्यातून सावरताना ज्यांच्यामुळे हाई सगळी जखम भरण्यास मदत झाली आहे आणि जे आपले डीबी मार्ग पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर आपल्या सोबत आहेत। एका अतिरेक्याला जिवंत आणि एका अतिरेक्याला मृत पकडण्याचं जे पथक होतं त्यामध्ये आपण होतात सर। कसा आमच्या समोर आज एक पुरावा म्हणून जिवंत आहे, त्याचे एक तुम्ही मूळ त्या ह्याच्यातले घटक आहात, साक्षीदार आहात। तुमचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। तुमच्यासारखे हिरोनी आज इथे येऊन आमच्या कार्यक्रमात आम्हाला ऑनर केलेलं आहे। थँक्यू सर। धन्यवाद। आणि आपल्या सोबत आहेत या सगळ्याची मानसिक बाजू या धक्क्यातली जे आपल्याला सांगणार आहेत ते डॉक्टर विहंग वाहिया। ते आपल्या सोबत आहेत लोअर परळच्या आमच्या स्टुडिओतून। डॉक्टर वाहिया मानसोपचार तज्ञ आहेत आणि या तऱ्हेचा ट्रॉमा, या तऱ्हेचा धक्का कसा त्याच्याशी डील करायचं त्याबद्दलच्या गोष्टी आज ते आपल्याला सांगणार आहेत। मी प्रथम सुरुवात करते गोविलकर सर तुमच्यापासून। युनिफॉर्म मधले सर्व अधिकारी बघितले की आम्ही ते आम्हाला संरक्षण देणार आहेत याचाच सतत विचार करत असतो, पण त्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे एक त्यांचं मन आहे, त्यालाही हा धक्का बसू शकतो। हा जो सर्व मुंबईवरचा धक्का, अतिरेकी हल्ला झालेला आहे, यातनं हे जे सावरण आहे, पोलीस दलातल्या तुमच्या सर्व सहकाऱ्यांना आणि यातल्या नागरिकांना तुम्ही यावेळेला काय सांगाल? खरं तर ही खूप दुर्दैवी घटना होती आणि त्यातून आपण सर्वांनीच बोध घ्यायला हवा की या दुर्दैवी घटनेतून आपल्याला आपली मानसिक रित्या आपण सक्षम असलंच पाहिजे। सुदैवाने आम्हाला ट्रेनिंगमध्ये या गोष्टी सर्व असतात, परंतु एक नागरिक म्हणूनही आपण आपली कर्तव्य पार पडतो का? म्हणजे नागरिक म्हणून जी आपली काही कर्तव्य आहेत ती सुद्धा आपण जर पार पडली तर मला वाटतं बऱ्याचशा समस्याचं निराकरण होऊ शकतं। अगदी। पण सर, हे झालं सामाजिक दृष्टीने या समस्येचं निराकरण। मला डॉक्टर वाहियांना विचारायचं आहे की मन या वेळेला अशा तऱ्हेचा एक आकस्मिक मृत्यू बघून अतिशय विदीर्ण होतं आणि आपल्याला त्यावेळेला काय करावं, त्याच्यानंतर सुद्धा अनेक दिवस नॉर्मल व्हायला लागतात। त्या संदर्भात डॉक्टर तुम्ही काय सांगू शकाल? कुठल्याही व्यक्तीला डोळ्यासमोर मृत्यूचा अनुभव झाला की त्याच्या मनात काळजी आणि एक धक्का बसणं हे साहजिक आहे। आणि असा एक अनुभव झालेली व्यक्ती कित्येक दिवस त्याला झोपेचा त्रास होतो, तोच तो दृश्य त्यांच्या डोळ्यापुढे येत राहतो। त्यांना एकसारखी काळजी वाटते की पुढे आपलं काय होईल। त्याशिवाय आपण तरी वाचलो पण इतरांना वाचवू शकलो नाही ह्याची मनातली एक भीती आणि पुढं कसं काय वागावं, कसं काय स्वतःला सावरून घ्यावं, मनात एक दुःख, आपण वाचल्याचं सुख, आनंद आणि इतरांना वाचवू शकलो नाही त्याचा एक दुःख आणि फिलिंग ऑफ गिल्ट, ह्या प्रकाराची काळजी आणि चिंताची भावना निर्माण होणे हे साहजिक आहे। तर आपण जसं साहेबांना विचारलं की एक पोलीस ऑफिसर अशा प्रकारे काय घटना घडल्यानंतर त्यांना कशी भावना होते, आपण एक लक्षात ठेवावं की पोलीस सुद्धा एक व्यक्ती, मनुष्यच आहे। त्यांची सुद्धा कौटुंबिक भावना, पारिवारिक भावना सगळं असून त्यांचं एक व्यावसायिक शिक्षण अशा ताणच्या परिस्थितीला सामना करण्यासाठी त्यांना तयार केलं जातं। परंतु हिंसक मृत्यूचा अनुभव होणे हे एक वेगळ्या प्रकाराचा ताण आणि धक्का आहे आणि त्याला PTSD, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असा एक त्याला नाव दिलं जातो। आणि या PTSD बद्दल सर आपण बोलूयात अधिक आणि मला तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक विचारायचं आहे। त्या अगोदर गोविलकर सर तुम्हाला मी विचारणार आहे की ते म्हणतात की पोलिसांवरती ताण असतात आणि तसंच त्यांच्यातलं माणूसपणासाठी वेळ नसतो, यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? खरं तर ज्यावेळी आम्ही पोलीस फोर्स जॉईन करतो त्यावेळी आम्हाला ह्याची कल्पना असते की आम्हाला आमच्या कर्तव्यावर जास्तीत जास्त वेळ द्यावा लागणार आहे। त्याच्यामुळे आणि त्यामुळे आपण जरी म्हणालात वेळ तितकासा द्यावा असा, परंतु आम्ही त्या दृष्टीने तयारच झालेलो असतो की बरेचदा अधिकारी
कामाच्या ठिकाणचा ताण किंवा त्यांचे येणारे अनुभव या संदर्भात घरच्यांशी बोलतही नाहीत किंवा घरच्यांशी बोलू शकतील इतका वेळही नसतो. पण स्पेशली अशा तऱ्हेच्या ट्रॉमा नंतर, अशा तऱ्हेच्या हिंसक मृत्यूचे एक तुम्ही साक्षीदार असल्यानंतर तुम्हाला घरच्यांशी जोडून घेणं, त्यांच्याबरोबर बोलणं, मन मोकळं करणं ही पण आवश्यकता असते. पोलीस दलातल्या लोकांना त्यासाठी काही वेळ मिळतो का, त्या संदर्भातच विचारायचं. खरं तर फार अवघड प्रश्न आहे, परंतु तरीही आजकाल दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी इतका संपर्क साधन, ईमेल किंवा कम्प्युटर, लॅपटॉप इतकं सोपं झालेलं आहे की आपण संपर्क साधू शकतो. हा, हे जरूर आहे की तुम्ही जवळच्या मित्रमैत्रिणी, जवळचे नातेवाईक यांच्याशी तुमच्या भावना शेअर केल्या पाहिजेत. कारण जर भावना साठून राहिल्या तर त्याचा कोंडमारा होईल, आणि कोंडमारा झाला तर मग तो कुठेतरी, आम्ही जनतेशी निगडीत असतो, तर तो कुठेतरी बाहेर जाऊ नये. तर तुम्ही तुमच्या भावना तुमच्या मित्रमैत्रिणीशी, पत्नीशी, तुमच्या मुलांशी शेअर केल्या पाहिजे. त्या शेअर केल्यामुळे मला वाटतं बऱ्याचशा मानसिक जो आपल्या मनात जे काही साठून राहिलेलं आहे ते सर्व बाहेर पडतं. हा अतिशय तुमच्या सर्वांनाच हा तुम्ही अतिशय मोलाचा सल्ला आहे. डॉक्टर बाह्य, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही PTSD बद्दल आपण बोलत होतात, आणि या PTSD ची लक्षणं काय असतात, आणि हा जो PTSD जर एखाद्या त्या ट्रॉमा नंतरचा एखाद्या अधिकारी किंवा यांच्या सोबत तुम्ही असाल किंवा एखादा सामान्य नागरिक ज्यांनी CST सारख्या स्टेशनवरती आकस्मिक मृत्यू अचानक बघितले असतील आत्ताच्या या सगळ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये, त्यांच्याशी त्यांच्या घरच्यांनी कसं वागायचं आणि त्याची लक्षणं काय असतात, तुम्ही त्याबद्दल काही सांगू शकाल का? आता हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याचा सविस्तर उत्तर देणं एक कमी वेळात शक्य नाहीये. परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही कुठलीही हिंसक मृत्यूची भावनाचा अनुभव झाल्यानंतर त्याचा प्रतिसाद कोण व्यक्ती कसं काय देईल ह्याचा त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वावर व त्यांचे भूतकाळाचे काय प्रसंग असतील, त्यांचं वैवाहिक जीवन, त्यांचा पर्सनल लाईफ, त्यांचा ट्रेनिंग, शिक्षण, ह्या सगळ्या प्रकारांचा त्याच्यावर एक कॉन्ट्रीब्युशन असतो. खंबीर व्यक्तित्व असलेल्या माणसाला अशा आकस्मिक किंवा हिंसक मृत्यूचा ताण प्रतिसाद त्याचा जास्त स्टेबल असतो. परंतु जर व्यक्तित्वच कमजोर असेल तर ती व्यक्ती अशा ताणमुळे अगदी तुटून सारखी जाते. त्याला वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत, पण एक सर्वसाधारणपणे आपण एक पोलीस किंवा लष्करच्या व्यक्तींचं म्हटलं तर त्यांचा वैवाहिक जीवन त्यांच्या व्यावसायिक जीवनापेक्षा कमी त्यांचा वेळ त्यांना मिळतो, आणि पारिवारिक किती कॉन्टॅक्ट असला तरी सुद्धा त्यांना त्यांच्या कामाच्या दरम्यान जे काय त्यांना ताण निर्माण झाला असेल त्याचं निराकरण त्यांनी घरी जाण्याच्या आधी जर करता आलं तर उत्तम होईल. अगदी डॉक्टर आपल्यासोबत, अच्छा, डीब्रीफिंग बद्दल डॉक्टर आपण सांगताय ते आपण पुन्हा ऐकणार आहोत. आपल्या सोबत आता एक आतिश श्रीवर्धनकर आहेत, त्यांचा काय प्रश्न आहे तो आपण ऐकूयात आणि डीब्रीफिंग बद्दल अधिक बोलण्यासाठी मी तुमच्याकडे परत येते. आतिश, हा बोला. हा, प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा बोला. मला असं विचारायचं आहे. विचार तुमचा प्रश्न, सलग विचारा लवकर. हॅलो आतिश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आपला, माझ्या मते त्यांना काय ऐकू येत असेल. डॉक्टर बाह्य, मी आपल्याकडे परत येते. सॉरी, आपल्या बरोबर एक दर्शक होते, त्यांचा प्रश्न आपण घेत होतो, पण तुम्ही डीब्रीफिंग बद्दल सांगत होतात, ते तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करता का? असं आपण पाहायला गेलो तर कुठलाही पोलीस ऑफिसर कधीही आपल्या कार्यदरम्यान चांगल्या गोष्टींचा त्यांना अनुभव होत नाही. हमेशा त्रासदायक, आणि हे गेल्या महिन्याला जे काही झालं ते अगदी हिंसक हिंसक कार्याचा त्यांना अनुभव झाला, आणि त्यामुळे त्यांच्या मनावर जे काय दुष्परिणाम होतील त्याचा तिथल्या तिथं काहीतरी एक निकाल करणे हा अधिकारी घरी जाण्याच्या आधी हे फार आवश्यक असतं. आता कोणत्या रीतीने त्यांनी डीब्रीफिंग करावं तर त्याला प्रत्येक अधिकारीला एक सायकोथेरपिस्ट सापडणं अशक्य नाही, परंतु एक डायरी लिहून काढणं, त्यांच्या मनाच्या जे काय मनोभावना झाले असतील, राग, एक चिंता, काळजी, एक आपण लाचारीची भावना, आपण काय करू शकलो असतो पण आपण करू शकलो नाही वगैरे जे काय निगेटिव्ह भावना निर्माण झाल्या असतील त्यांनी आपल्या मित्रांकडे बोलून काढावं किंवा एका कागदावर लिहून ठेवावं. ज्यामुळे जे काय निगेटिव्ह भावना त्यांच्या मनात त्यांना ताण निर्माण झाला असेल
ते त्यांनी आपल्या घरी घेऊन जाऊ नये, हे फार आवश्यक आहे. हे फार आवश्यक आहे. डॉक्टर, असून आपण ते या कितपर्यंत- संदर्भात अधिक चर्चा करत राहणार आहोत. डिब्रीफिंग बद्दल गोलकर सर डॉक्टर बोलत होते, मला तुमच्याशी त्याबद्दल बोलायचंय आणि स्पेशली या सगळ्या अनुभवानंतर तुमच्याशी बोलायचंय. पण आपण आता घेऊयात एक ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.